इथं आरोहीचं कपकेक खाणं चालू आहे. इथं मम्मी ताईला फोनवर बोलते. नकट्या शंभूला जायचं. मम्मी इथं पूजा करत आहे. फुलं वगैरे वाहिली नाहीस मम्मी? हे इथं पूजेचं ताट तयार आहे. हराळी पण आणलेली आहे. आज गणेशाची पूजा चालू आहे गणेश चतुर्थी निमित्त. आणि इथं मी ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युमोक्षीयमामृता. ॐ नमः शिवाय. पूजा झाली. आता आम्ही घरी निघालो. आमच्या आजी दुकानात बसली आहे इथं. आमची छान पूजा वगैरे झाली. आता आम्ही घरी आलो. काय ओरडायलीस? आत्ती बंधनात पडले. का करते मला देव पूजा करायची आहे. तर मावशी चहा बनवायली, व्हिडिओ घ्यायला.
ही आमची मासी कशी आहे? इबितली वाजेर ना आजी माय आजी काय नाही छान दिसायलीस पदर घे. हा इथं रांगोळी काढत आहे राणी. हळू का बजार नाही रांगोळी काढत आहे इथं. सर काशी घेऊन पळते बरं मायो. मम्मी सोबत धिंगाणा करू नका. फोन जर घेतला असेल काय हे चालू नाही केलं दिवा घेतोस त्यावेळेस आम्ही असंच करताव का? हा तू मोबाईलच घे तुझं काहीच खरं नाही सिरियसली. ये रे बघ बाजून मिळायची सापावली चाले इथं ना आरोहीने तिच्या स्वप्नील भैयासाठी ते बंदरवाली राखी घेतली होती भाईची. त्याला असं वाटलं की मीच त्याच्यासाठी आणली का काय, पण मी साधी राखी आणली होती त्याला. तर व्हिडिओ काढत असताना ना तो चिडत होता आणि त्याच्यामुळे त्याचं म्हणजे असं नेहमी आम्ही सोबत असल्यानंतर आमची धिंगामस्ती चालूच असते. आणि रक्षाबंधनच्या तुला खूप सगळ्या शुभेच्छा. तू नेहमी सुखी राहा, आनंदी राहा, ऐश्वर्यात राहा. चिरपड पाय मोबाईल बिवायले टाक. इथं ना आता आरोही तिच्या मामाला इथं राखी बांधत आहे. आणि हां त्यांनी ना आम्हाला गिफ्ट म्हणजे अगोदरच 1-8 दिवस अगोदरच त्यांनी मला आणि शैलजाला आरोहीला गिफ्ट दिलं होतं. आणि त्याचाही व्हिडिओ आम्ही केलेला आहे. आणि त्यावेळेस आरोहीला काही नाही घेतलं म्हणून त्याला तिच्यासाठी ना सेलिब्रेशन आणलेलं आहे त्याने इथं ते कॅडबरीचं. आणि आमचं गिफ्ट आम्हाला अगोदरच भेटलेलं आहे. तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. ववाळले टाक. तुला जेवायला देते पहिलं. नाही रे स्वप्न आम्हाला अजिबात तुझ्याकडून त्या अपेक्षा नाही. तू छोटा आहेस. तुझ्या बहिणीला का 5-10 रुपये घडतात बघतो बहिणीला म्हणतो 5-10 रुपये. आत्ता तुम्ही पाहिलातच सोम कसं स्वप्नीला सांगतो की हे पैसे उकळायचा वगैरे सण आहे असं तसं. आणि मी त्याला इथं सांगते तू माझ्यापेक्षा छोटा आहेस तुझ्याकडून काही आम्हाला अपेक्षा नाही आहे म्हणून. खरं तर हा ना माझ्या मामाचा मुलगा आहे आणि तो खूप लहान आहे. आणि लहान वयात म्हणजे असं नाही का उलट मी त्यालाच करायला पाहिजे त्याच्याकडून काही न घेता. आणि आमच्या इकडे ना मामाच्याही मुलाला असं राखी वगैरे बांधतात. आणि खरं तर ना सोमचं माझं असं आहे की टॉम अँड जेरी सारखं तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेन. आमची खूप सगळी मस्ती मजाक आणि चिडवाचिडवी चालू असते नेहमीच. आणि एकही मिनिट आमचं दोघांचंही नाही जमत तरीही आम्हाला एकमेकांशिवाय करमतही नाही. आणि माझं झाल्यानंतर ना इथं आरोही स्वप्नीलला राखी बांधली. ॲक्च्युली स्वप्नील तिचा भाऊ पडतो. आणि मग आता आरोही राखी बांधत आहे. आणि खरं तर ना आमच्या पाहुण्यामध्ये काका वारले त्याच्यामुळे ना आम्ही रक्षाबंधन 4 दिवसानंतर ना सेलिब्रेट करत आहोत. आणि त्या टायमिंगला करायचं नसतं असं सांगितलेलं. तर आम्ही तिकडंच गेलो होतो. तिकडून असंच गावाकडे आलो होतो. त्याच्यामुळे ना व्हिडिओसुद्धा लेट आलेले आहेत. आणि म्हणजे व्हिडिओ वगैरे एडिटिंग केलीच नाही इकडं गावी असल्यामुळे. आणि आत्ता कुठे वेळ भेटला आहे सो मी आता व्हिडिओ वगैरे एडिटिंग करते. आणि
राहू दे मम्मी, मी उचलते ग. कोण दिले ग तुला हे? नाव काय त्याचं? मामी एक मामा. इथे मम्मी माझ्या मागे लागले कपडे धुवायला जा म्हणून. ओढ्याला मी कपडे धुवायला जाणार आहे. मी बी येणार आहे. जाऊया. काय ग मामान दिले का तुला? तिने तेवढ्यातच खुश आहे. खरंच किती खुश आहे बघ तर तेवढ्या. खाणार आहेस तू आता? मला पण एक दे ना चॉकलेट प्लीज प्लीज. एकच, रोज नाही घालत, फक्त एकच दे. जास्त ह्याच्यामधून तेवढे येत नाही, त्याच्यातले एक दे. हिस्सा तर रोजच घालतेस म्हणलं. असंच आमचं इथं हे मजाक वगैरे चालू आहे. आणि खरं तर माझा उपवास होता, मला खायचंही नव्हतं, पण उगं मी तिला चिडवत होते मला दे म्हणून. थँक्यू. त्यानंतर ना कपडे धुवायला मी ओढायला गेले होते. आणि इथे मी आलेली आहे. आता काय झालं, गेल्या वेळेस ना हौदामध्ये आमच्या 2 मासे होते, पण ते आजीने खूप सगळे तांदूळ त्याच्यामध्ये घातल्यानंतर ते मासे म्हणजे जिवंतच नाहीत राहिले. मग आजी म्हणत होती की आरोहीला एखादा मासा तरी आणायची होती सोडवून पकडून. हौद खूप मोठा आहे आणि हौदामध्ये म्हणजे ना असायला पाहिजे एखादे 2 तरी मासे, म्हणजे शेवाळं किंवा ते आळ्या वगैरे होत नाहीत. ही एक साडी घेऊ ना तर 20 रुपये होते त्याच्या. ह्याला पिको करून आणायचं आहे. माझ्या घराच्या बाजूला घर आहे. जामाय मला माहित नाही फातिमाचं घर. अगं फातिमा ग ती आडात पडलेली. मला माहितच नाही. माहिती माहिती पण मला तिचं घर माहिती. घर तिथं ते मंदिर नाही का, तू उठून येत नाही का चढवायला? फाटा यायचा खाली. गाइस, तर मी इथे झोका खेळत आहे आणि झोका खेळत खेळत माझ्या हातात आहे फोन. तर आमचं असं गाव आहे आणि जे आहे ना इकडे जे आहे ना मंदिर आहे आणि हे ना ह्याच्या फाट्याला जे आहे ना आम्हाला झोका बांधलेला आहे. दिवस झालेले आहेत. आता उद्या ना आम्हाला लातूरला निघायचं आहे आणि तिला आदल्या दिवशी इथं झोका बांधलेला आहे हे माहिती झालं. तर तिचं म्हणणं असं होतं की इथं नागपंचमीपासून झोका बांधून ठेवलेला आहे, पण आम्ही इथं आल्यापासून मला 3-4 दिवस झालं मला माहितीच नाही इथं झोका बांधलेला आहे असं. तिला म्हणजे खूप खुशी झाली होती. खरं तर तिला झोका वगैरे खेळायला खूप आवडते. गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि इथून पुढचा व्हिडिओ ना सेकंड पार्टमध्ये येणार आहे, तोही नक्कीच पहा. थँक्यू फॉर वॉचिंग मी. बाय.